नमस्कार मंडळी, टमाटा आणि हिरवी मिरचीपासून बनलेला हा पदार्थ भाकरीसोबत तुम्ही याआधी ट्राय केला होता का? नाही तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच कळेल आपण काय बनवतोय। खूपच कमी साहित्यात आणि कमी वेळात भाजी नसल्यावर हा पदार्थ एकदा तुम्ही नक्की ट्राय करा। त्यासाठी मी गॅसवर तवा ठेवला आहे, त्यात 4 हिरवी मिरची घातल्यात, थोडं वरून तेल घातलंय मिरची भाजण्यासाठी। त्यानंतर मिरच्यांना कट द्यायची जेणेकरून मिरच्या फुटणार नाहीत आणि बी आपल्या अंगावरती उडणार नाही। मिरच्या थोड्या भाजल्या गेल्यात, त्यात 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घालायच्यात। मिरचींचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर अजून जास्त करू शकता। त्यानंतर टमाटे छान बारीक स्लाइसमध्ये कट करून तव्यावरती त्यांना छान ठेवून घेतलेले असताना आपण तेलचा वापर केलेला आहे। त्यानंतर तेल आपल्याला घालायचं नाहीये। एक साइड मऊ पडल्यानंतर टमाट्यांची साइड छान पलटवून घ्यायची, टमाटे सर्व एक एक करून। दोघे साइडने छान मऊ पडल्यानंतर त्यात थोडं चवीनुसार मीठ घालायचं आहे। खूप कमी तेलात बनवून तयार होते आपली ही रेसिपी। हेल्थ कॉन्शियस लोकांसाठी तो खूपच उत्तम आहे। टमाटे मिरची सर्व एकाजवळ घेऊन त्याला 2 ते 3 मिनिटं छान मिक्स करून घेतलंय। त्यानंतर त्यात 2 चमचे एवढा मी त्यात ओल्या नारळाचा चव घातलाय। तुम्ही याऐवजी शेंगदाण्याचं कूटही वापरू शकतात, त्यानेही छान टेस्ट येते याला। त्यात थोडा बारीक कट केलेला हिरवा कोथिंबीर घातलेला आहे आणि छान मॅशरच्या सहाय्याने तव्यावरती छान मॅश करून घेतलंय मी। तुम्ही याऐवजी मॅशर जर नसेल किंवा ग्लासने वाटीने कशाने मॅश केलं तरी खूप छान टेस्ट येते त्याला। अशा प्रकारे गावरान पद्धतीचा टमाट्याचा ठेचा आपला तयार आहे। याला बाजरीच्या भाकरीसोबत खूप छान टेस्ट येते याची। मी आता भाकर बनवून घेते। भाकरची रेसिपी काय सांगायलाच नको, सर्वांनाच येते ती। मी स्वतः आता भाकर बनवायला शिकले। मला आधी भाकर बनवायलाही आवडायची नाही आणि खायलाही अजिबात आवडायची नाही। ते असो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच पारंपरिक आणि गावरानी पद्धतीच्या रेसिपी बघण्यासाठी आसूस किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा। भाकरीला पाणी लावून छान दोघी साईडने आलटून पलटून शेकून घ्या। छान चमचमीत आपली असं गावरान पद्धतीचा टमाट्याचा ठेचा आणि बाजरीची भाकर तयार आहे। या मंडळी तुम्ही खायला। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि प्लीज हा आवाज जो येतोय त्याला प्लीज इग्नोर करा। भेटूया एक नव्या रेसिपीसोबत। ओके, बाय।